मालेगावात काँग्रेस आणि भाजप एकत्र भारत विकास आघाडी असा गट स्थापन करत एकत्रित केली गट नोंदणी। दोन्ही गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता। फडणवीस, तुम्ही काय ठरवलंय का अंधभक्तांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला पाहिजे? लय ढोंगीत राव तुम्ही सगळे। फडणवीस मागच्या काय म्हणतात ना, निवडणुकींच्या आधी जेव्हा बोलत होते तेव्हा काँग्रेस सोबत युती होणार नाही, MIM सोबत युती होणार नाही असं चुना लावून बोंबलून बोंबलून सांगत होते। पण निवडणुका झाल्या की सगळीकडे आघाड्या स्थापन व्हायला लागल्या। यांनी भारत विकास आघाडी नाव दिलंय। माझं तिथं छोटंसं करेक्शन आहे, त्याला नाव काय द्या माहितीये का? भारतीय राष्ट्रीय मजलिस विकास आघाडी। तर या सगळ्यामध्ये अंधभक्तांचे रोज कपडे फाडल्या जात आहेत। बिचाऱ्यांना काय करावं हेच समजा नाही। म्हणजे ह्यांनी नेमकी कोणती विचारधारा घेऊन जायचं? काँग्रेस सोबत युती केली मालेगावात आणि पाठिंबा कुणाला दिलाय? इस्लाम पार्टीला। म्हणजे हे किती कट्टर होते आणि यांनी या कट्टरताच्या नादामध्ये सामान्य माणसांना, हे जे अंधभक्त आहे यांच्या डोक्याला किती असं ब्रेन वॉश करून तयार केलंय हे तुम्हाला समजू शकतं। हे सगळं काही सत्तेसाठी चालू आहे आणि आता फडणवीस बी लाईक असतील, काहीतरी काय म्हणतील माहिती का? हे मला माहितच नव्हतं। येतील पाण्याची बादली घेऊन टाकायला, घाण साफ करावं लागेल ना केलेली। पण काही म्हणा, या सगळ्यांमध्ये अंधभक्तांचंच वाटोळ व्हायला लागलं। त्यांनी एवढं रान हाणलंय की त्यांनाच समजत नाही आता नेमकं आबाळ फाटलंय त्याला कसं जागावं। काही म्हणा, हा आहे भाजपचा खरा चेहरा आणि तो हळूहळू समोर येतोय। भारतीयांनो, अजून तयार राहा पुढे भविष्यात गोष्टी बघण्यासाठी। आणि अंधभक्तांनो, अभिनंदन, आता बुरकेत राहायची तयारी करा।